नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रियाचं तोंड चांगलंच भाजलेलं असतं. पूर्ण आजी तिला पाणी देते. सायली लगेचच साखर घेऊन येते. प्रिया साखर खाते. पूर्ण आजी सायलीला म्हणते की बघ तिची काय अवस्था झालीये. त्या डोळ्याला लागलेल्या धारात थांबत नाहीयेत. त्या जबाबदार तू नाही तर कोण आहे. कल्पना म्हणते की पण सायली असं मुद्दाम का करेल, तिच्या हातून चुकून वगैरे झालं असेल. पूर्ण आजी म्हणते की चुकून वगैरे, अगं तन्वीला वाढलेली भाजी मी सुद्धा चाखून बघितली आहे. त्यामध्ये 3-4 चमचे तरी जास्त तिखट होतं. आणि हे चुकून कसं काय होऊ शकतं कल्पना. प्रताप म्हणतो की कल्पना, तू ह्या मुलीला पाठीशी घालू नकोस. आणि ह्या मुलीला तर सवयच आहे की घरामध्ये पाहुणे आले की हिच्या अंगामध्ये संचारतं. मागे जेव्हा मैपतराव आणि साक्षी आले होते तेव्हाही असाच गोंधळ घातला हिने. नीचपणा अगदी अंगात भरला हिच्या. अस्मिता म्हणते की एरवी तर झाकून ठेवलेला असतो, फक्त गोड गोड बोलण्याचं नाटक करायचं आणि तन्वीसारखं कोणी ना आवडता आलं की बरोबर घाव घालायचा. कल्पना म्हणते की नाही हो पूर्णाई, सायली अहो दिवसभर राबतीये प्रिया येणार म्हणून, आणि तिच्यासाठी काय करावं आणि काय नाही करावं असं झालं होतं तिला. प्रिया म्हणते की मामी, ह्या सायलीची ही जुनी ट्रिक आहे. जे काही करायचं ना ते कोणाच्या तरी आड राहून करायचं. आपली 2 घरं एकत्र येत आहे ना हे बघवत नाही हिला. सायली म्हणत असते की नाही नाही हे खोटं आहे. तर अर्जुन म्हणतो की तन्वी, मला माहिती आहे माझ्या बायकोला तुझा राग आहे, पण ती असं कधीच नाही वागणार. सायली म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, माझा राग नाहीये तिच्यावर. प्रिया म्हणते की हो का, मागच्या वेळी जेव्हा मी आली होती तेव्हा ही मला खोलीत घेऊन गेली होती आणि मारलं होतं मला हिने. माझी ओढणी सुद्धा फाडली हिने. हा राग नाही तर दुसरा काय आहे मग. सायली म्हणते की मी तुम्हा सर्वांना कसं पटवून देऊ की मी तिच्या वाटीमध्ये तिखट घातलं नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा पूर्ण आजी. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. अस्मिता म्हणते की आम्ही कसा यावर विश्वास ठेवायचा, तू त्यात तिखट घातलं नाही हे सिद्ध कर. अश्विन म्हणतो की अगं एखादी गोष्ट केली तर ती सिद्ध करता येईल, पण मी ही गोष्ट केली नाही हे कसं सिद्ध करणार. काहीही काय बोलतेस अस्मिताई. मला म्हणते की म्हणूनच आपण सायलीताई जे काही म्हणताय त्यावर विश्वास ठेवूयात. हो सायलीताई खरं बोलताय, त्यांच्या स्वभावातच खोटेपणा नाहीये. पूर्ण आजी म्हणते की माझाही असाच गैरसमज झाला होता की तुझा स्वभाव लाखात एक आहे. तू रविराजला माझ्या वाढदिवसाला घेऊन आली, तो प्रेमाचा ओलावा मी खरा समजून बसले. अगं तू हे घर जोडून ठेवशील असं वाटलं होतं मला, पण मला आज कळतंय की माझं तुझ्याबद्दल आधी जे मत होतं ना तेच खरंय. माझं घर, माझी माणसं सगळं काही तोडायला आली आहेस. तुला जोपर्यंत मी नातसून म्हणून स्वीकारलं नव्हतं ना तोपर्यंत तर तू अगदी गरीब गाईसारखी होतीस. आणि तुझ्याशी मी जरा काही प्रेमाने वागायला लागले तर तू खरे रंग दाखवायला लागलीस. तरीसुद्धा मी तुला एकावर एक संधी देत आले. तू घरात सडलेल्या भाज्या आणल्या, उशिरा उठलीस, माझ्यासोबत देवळात आली नाहीस. हे सर्व मी माफ केलं सायली, परंतु आज तू जे काही केलं ना ते मी कधीही माफ करू शकणार नाही. स्वतःला झालेल्या वेदना मी एक वेळ सहन करू शकते, परंतु माझ्या तन्वीच्या डोळ्यात पाणी आलेलं मी अजिबात सहन करणार नाही. सायली म्हणते की अन्नपूर्णा आजी, मी कोणाची शपथ घेऊ म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल. हो मी असं खरंच काही केलेलं नाहीये. पूर्ण आजी म्हणते की तू तर एकामागून एक वार करत आलीस ग. लग्न करून आलीस तेव्हाच रविराजचं घर मला दुरावलं. ती सल अजूनही माझ्या मनात आहे, पण तुझ्या खोट्या भाबळेपणाला भाळून मी ते सहन करत होते. कल्पना म्हणत असते की पूर्णाई अहो सायलीचा चांगुलपणा खोटाडेपणा नाहीये, तुम्ही एकदा जरा चांगला विचार करून बघा. प्रताप म्हणतो की आता कसला विचार करायचा आहे कल्पना, तन्वीचा हा जो काही अपमान झाला तो सुद्धा पूर्णाईने पोटात घालावा अशी तुझी इच्छा आहे. प्रिया म्हणते की ही तर मग कायमच अशी वागायला लागणार. पूर्णाई म्हणते की कायम नाही वागणार, ही अशी बेबंद वागायला लागली आहे ना कारण हिला घरात सुनेचा मान मिळाला होता. पण ही एक गोष्ट विसरली की तन्वी आणि रविराज माझा स्वाभिमान आहेत. त्यांना दुखावणं म्हणजे माझा स्वाभिमान दुखावल्यासारखं आहे. माझ्या तन्वीचा छळ करणं हा फक्त गुन्हा नसून पाप आहे आणि या पापाची शिक्षा या मुलीला मिळणारच. अर्जुन म्हणतो की म्हणजे काय तू शिक्षा करणार आहेस पूर्ण आजी. पूर्ण आजी म्हणते की हिने तर हे दाखवून दिलंय की ती या घरची सून होण्याच्या लायकीचीच नाहीये. सुभेदारांची सून नाही, सुभेदारांच्या नावाला लागलेला कलंक आहे. या दोघांचं लग्न स्वीकारण्याचा प्रयत्न केला कारण ही माझी चूक आहे. ही जरी अर्जुनची बायको असली तरी माझी कोणीही लागत नाही. यापुढे या घरामध्ये माझ्या नातसुनेचा मान ह्या मुलीला कधीही मिळणार नाही. मला हिचं तोंड सुद्धा बघण्याची इच्छा नाहीये असं म्हणून पूर्ण आजी तिथून निघून जाते.
प्रताप म्हणतो की छे, आनंदाचा क्षण होता म्हणून घरामध्ये थांबलो होतो, परंतु ही मुलगी आम्हाला कधी आनंदच मिळवून देणार नाही. कल्पना, तू हिला डोक्यावर बसून ठेवू नकोस, नाहीतर हे वाढतच जाणार आहे. प्रताप देखील तिथून निघून जातो तर प्रिया सायलीला म्हणत असते की तू किती आतल्या गाठीची आहेस ना, आता हे घरातल्यांना सुद्धा कळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव सायली, तू कितीही प्रयत्न केलास तरीही तू मला माझ्या पूर्ण आजीपासून दूर करू शकणार नाही. आणि एवढं बोलून प्रिया देखील तिथून निघून जाते. सायली ही खूपच रडत असते. कल्पना तिला समजावत असते. सायलीकडे बघून अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की आय एम सॉरी मिसेस सायली, तुम्ही सगळ्यांचं मन राखण्याचा किती प्रयत्न करता हे मला माहिती आहे, परंतु आज माझ्यामुळे ती तन्वीसुद्धा तुम्हाला ऐकून गेली. पण पूर्ण आजी आज जे काही बोलली ते बोलण्यासाठीच मी हे सर्व केलंय. मी या घराची सून म्हणून ॲक्सेप्ट नसणं हेच आपल्यासाठी बेस्ट आहे. आय होप यू अंडरस्टँड. तर इकडे अस्मिता पूर्णाजीकडे येते आणि म्हणते की पूर्णाजी, बघितलंस तू, कावळ्याने कितीही मोरपिसं लावली ना तरीही तो काय मोर होत नाही. सायलीचं खरं रूप आज सर्वांसमोर आलंच. तर पूर्णाजी म्हणत असते की मला अगं खरंच वाटलं होतं की ती खूप गुणी मुलगी असेल, ती या घराची आदर्श सून होईल. फार मोठा गैरसमज झाला होता माझा. अस्मिता म्हणते की आणि तिचं ऐकून तू माझ्या थोबाडीत मारली होतीस. अंगुलपणाचा कितीही आव्हानला तरी आडून आडून घरातल्यांना त्रास देतीच येते आणि आज ते दिसलंही. तन्वीच्या जेवणात तिखट घातलं होतं हिने, उद्या आपल्याही जेवणामध्ये विष घालायला सुद्धा कमी नाही करणार ही. इतक्यातच कल्पना तिथे येते आणि अस्मितावर ओरडत असते आणि म्हणते की उगाच काही पण बडबडू नकोस. देवाने जे तोंड दिलंय ना ते उगाच वाजवायची काही गरज नाहीये, चल बाहेर हो इथून. कल्पना अस्मितावर खूप ओरडते, त्यामुळे अस्मिता तिथून निघून जाते. कल्पना पूर्णाजीसोबत बोलायला लागते तेव्हा पूर्णाजी म्हणते की थांब, तू त्या मुलीची बाजू घेऊन माझ्याकडे आली असेल तर आल्या पावलांनी परत जा. मला आता तिच्याबद्दल काहीही ऐकायचं नाही. कल्पना म्हणते की पूर्णाई हो असं नका करू, तुम्हालाही हे दिसायला लागलं होतं की ती किती चांगली मुलगी आहे. ती असं काहीतरी मुद्दाम का करेल. पूर्ण आजी म्हणते की मी सुद्धा तिच्या जाळ्यात फसायला लागले होते हे मी मान्य करते. ती रविराजला जेव्हा घरी घेऊन आली तेव्हा मला असं वाटलं होतं की ती आपल्या घरांना जोडण्याचा प्रयत्न करते, म्हणून तिच्याकडनं रोज जरी चुका होत असल्या तरी मी त्याच्याकडे कानाडोळा केला. मी चुका माफ करू शकते कल्पना, परंतु दुष्टपणा नाही. कल्पना म्हणते की नाही हो पूर्णाजी, सायली दुष्ट नाही आहे. पूर्णाजी म्हणते की दुष्ट नाही तर आतल्या गाठीची ती. नेहमी तिच्या चेहऱ्यावर एक आणि मनात एक असतं. अशी माणसं खूप धोकादायक असतात, त्यांना आपल्यापासून दूरच ठेवायचं असतं. आणि आता सायलीच्या बाबतीत देखील मी तेच करणार आहे. तू जा कल्पना, मला आता थोडा वेळ शांत राहू दे. तेव्हा कल्पना तिथून निघून जाते. तर इकडे प्रिया घरी आलेली असते. नागराज म्हणतो की ए हिरोईन, झाला का तुमचा रोमॅन्टिक लंच? गाडी किती पुढे सरकली मग? प्रिया म्हणते की आमच्या गाडीने आता सुपरफास्ट स्पीड पकडलंय. तुम्ही तिथं असायला हवं होतं, मग तुम्हाला कळलं असतं की अर्जुन किती बदललाय ते. त्याने मला स्वतःच्या बाजूला काय बसवून घेतलं, माझं कौतुक काय करत होता. सर्वजण अगदी आश्चर्यचकित झाले होते, परंतु अर्जुनचं फक्त आणि फक्त माझ्याकडेच लक्ष होतं. प्रियाची जादू चालायला वेळ लागतो खरा, परंतु एकदा की ती चालली ना तर भल्या भल्यांना घाम फुटतो. नागराज प्रियाला विचारतो की म्हणजे अर्जुन तुझ्यामध्ये अडकलाय हे कन्फर्म? प्रिया म्हणते की अर्जुनच नाही आणि म्हातारी तर आधीपासूनच माझ्या प्रेमात आहे. आता फक्त तुम्ही बघाच की सायलीचा पत्ता कसा कट होत होते. बरं, मी एक काम करते, मी वर जाऊन जरा झोपते. आज अर्जुनने एवढा आग्रह करून मला जेवायला घातलंय ना की आता झोप यायला लागली. नागराज प्रियाला म्हणतो की अगं मग आज रात्री काही जेवूच नको ना. मी सुमनला सांगतो की तुझ्या वाट्याचं जेवण नको बनवू, फक्त दूध पिऊन झोपून जा. प्रिया म्हणते की खरं तर मीच सांगणार होते सुमन काकूला की काही जेवण बनवू नको, मी दूध पिऊनच झोपेल. आणि उद्या सकाळी मी अर्धा तास एक्स्ट्रा चालणार आहे. तेलकट म्हणू नका की गोडधोड म्हणू नका, काय काय खाल्लंय मी. प्रिया हे सर्व खोटं सांगत असते नागराजला. तर इकडे सायली खूप रडत असते. अर्जुनच्या हाताचीही आग होत असते, कारण अर्जुनने खूप टाइम मिरची पावडर हातामध्ये पकडलेली होती. सायली म्हणत असते की सर अहो, मला खरंच कळत नाहीये का हे सर्व असं कसं काय झालं. मी प्रियाच्या वाटीत तिखट घातलं नाही हे मी कोणाची शपथ घेऊन सांगू. अर्जुन म्हणतो की कोणाचीच शपथ घेऊन सांगू नका, फक्त फॉरगेट. अर्जुन सायलीला पाणी देतो आणि म्हणतो की प्लीज रडू नका तुम्ही. सायली म्हणते की प्रियाचा आदरातिथ्य करण्यामध्ये माझ्याकडनं काही कमी राहिली तर हे पूर्ण आजीला अजिबात आवडणार नाही हे मला माहीत होतं. प्रियाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊनच मी मेनू ठरवला होता आणि आईंच्या सांगण्यावरून मी तिचं ताट देखील व्यवस्थित वाढलं होतं. तुम्ही बघितलं होतं ना सर.
आणि तुम्ही किती एफर्ट्स घेत होता हेही मी बघितलं होतं. मी एक काम करू का, मी विमलला तुमच्यासाठी कॉफी बनवायला लावू का? त्यावर सायली नकार देते. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, तुम्हीच तर नेहमी म्हणतात ना की वाईटातून काहीतरी नेहमी चांगलं निघतं. अहो, यातून सुद्धा काहीतरी चांगलं निघेल. तर सायली म्हणत असते की अन्नपूर्णा आजी माझ्यामुळे दुखावल्या गेल्या, यातून अजून काय चांगलं निघणार आहे सर? अर्जुन म्हणतो की निघालंय, यापुढे आता पूर्णा आजी पुन्हा तुम्हाला सून म्हणून ॲक्सेप्ट करणार नाही. म्हणजे आता आपलं सर्वांसमोर दुसरं लग्न होणार नाही आणि पूर्णा आजीसुद्धा तुमच्यासोबत ते सुनेचे रिच्युअल्स करत बसणार नाही. आणि 1 वर्षानंतर जेव्हा आपली डिवोर्स घेण्याची वेळ येईल तेव्हा हसत हसत परमिशन देऊन टाकेल. आणि मग मी माझ्या फॅमिलीसोबत माझ्या घरी आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या आश्रमात. सायली म्हणते की पण अन्नपूर्णा आजी माझ्यामुळे दुखावल्या गेल्या त्याचं काय? मी प्रियाच्या वाटीत तिखट घातलं नाही तरीही त्यांना असं वाटते की मी तेच केलंय. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, अहो तुम्ही किती वेळ परत तोच विचार करत राहणार आहे? अहो, त्यात तुमची चूक काहीच नाही आहे, होते एखाद्याकडनं अशी चूक. आता मसाल्याच्या वाटीमध्ये लाल तिखट आणि गरम मसाल्याची वाटी शेजारी शेजारी आहे. मग आता तुम्हाला कसं काय कळेल की गरम मसाला डबल टाकलाय की तिखट डबल टाकलाय? म्हणून तुम्हाला सांगतोय की तुमची चूक नाहीये. सायली मनामध्ये विचार करत असते की मसाल्याच्या डब्यामध्ये लाल तिखट आणि गरम मसाल्याची वाटी शेजारी शेजारी हे यांना कसं काय माहीत? अर्जुन म्हणत असतो की ओ नो, आय एम डेड. मी मसाल्याच्या डब्याबद्दल का बोललो? सायली म्हणते की सर, हे तुम्हाला कसं काय माहिती? अर्जुन लगेचच बहाणा बनवतो आणि म्हणतो की अहो, मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे, मी तर विसरूनच गेलो होतो. मला तर आता चैतन्यलाच बोलावं लागेल. अर्जुन खोटा फोन करतो आणि चैतन्यावर ओरडत राहतो आणि म्हणत असतो की चैतन्य, तुझं कामामध्ये अजिबात लक्ष नाहीये ना? आज विटनेस भेटायला येणार होते आपल्याला, तू त्यांना प्रश्न विचार बरं. आणि सायलीला तो म्हणतो की मी आलोच. अर्जुन लगेचच तिथून पळ काढतो. तर सायलीला मात्र आता अर्जुनवर संशय आलेला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुनच्या हातांची खूपच आगाग होत असते. त्यावर अर्जुन रात्रीच्या वेळी उठतो आणि खोबरे तेल हाताला चोळत असतो. सायली लाईट ऑन करते आणि म्हणते की रात्रीच्या वेळी तुम्हाला खोबरे तेलाची बाटली का लागते आणि तुम्ही खोबरे तेल हाताला का चोळताय? अर्जुन म्हणतो की माझं डोकं खूप दुखत होतं ना, म्हणून हेड मसाज करणार होतो मी. जाऊ द्या आता, माझं डोकं खूप दुखतोय, मी आता हेड मसाज कॅन्सल करतो आणि झोपतो. सायली म्हणते की सर, अजून काय काय कॅन्सल केलंय तुम्ही? आपल्या माणसांची काळजी घेणं तुम्ही कॅन्सल तर केलंच आहे, परंतु आपल्यात जो खरेपणा होता तो देखील तुम्ही कॅन्सल केलाय. बघा, आज प्रियाचा माझ्या हातून अपमान व्हावं असं दिसावं म्हणून तुम्ही तिला जेवायला बोलावलं आणि तुम्हीच तिच्या भाजीमध्ये तिखट मिसळवलं. तेव्हा आता अर्जुनला मात्र काय उत्तर द्यावं ते समजत नसतं. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.